नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची टॉप 9 न्यूज. एका बाजूला बेरोजगारीबाबत नाराजी व्यक्त केली जात असताना दुसऱ्या बाजूला शिवाजी विद्यापीठ येथे वर्षातून 3 वेळा अर्ज मागूनही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अपेक्षित भरती होत नाही. परिणामी विविध विभाग व उपविभागातील दैनंदिन कामकाजाचा वेग कमी झाला असून प्रशासनासमोर मनुष्यबळाची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमित भरती शासनाकडून 2017 पासून थांबलेली आहे. विद्यापीठ स्थापनेनंतर रुजू झालेले अनेक कर्मचारी आता निवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. नव्या कायमस्वरूपी भरतीस परवानगी नसल्यामुळे प्रशासनाने 2018 पासून कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीतील सुमारे 40 ते 50 कर्मचारी कार्यरत होते, मात्र कालांतराने ही संख्या वाढून जवळपास 100 पर्यंत पोहोचली. लिपिक, शिपाई, हमाल, प्रयोगशाळा सहाय्यक, मदतनीस, सुरक्षा रक्षक आदी पदांसाठी 11 महिन्यांच्या करारावर नियुक्त्या केल्या जातात. या कर्मचाऱ्यांमुळे प्रशासकीय कार्यालये तसेच विविध अभ्यासक्रम राबवणाऱ्या विभागातील कामकाज सुरळीत चालत होते. तथापि कोरोना महामारीनंतर कंत्राटी स्वरूपात काम करण्यासाठी इच्छुकांची संख्या घटू लागली असून त्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होताना दिसत आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.